स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प. दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी. आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा. आर्च रेसिडेन्सी नेरळमध्ये. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 8317230123. नेरळ गावाच्या वतीनं नेरळ ते श्री क्षेत्र एकविरा आई देवी कार्ला पालखी सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो. याही वर्षी नेरळ ते आई एकविरा कार्ल्याच्या डोंगरावर पालखी पदयात्रा सोहळा आयोजित करण्यात आला होता. नेरळ गावाची मानाची पालखी म्हणून पंचक्रोशीत या पालखीची ओळख निर्माण झाली असून यंदाचे पालखीचे 5वे वर्ष होते. या पालखी सोहळ्यात प्रथमच हजारोंच्या संख्येनं भाविक पदयात्रेत सामील झाल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. दरम्यान या पालखीचे ड्रोन कॅमेरानं सुरेख व्हिडिओ टिपलेत. कार्ल्याची आई माझी एकविरा माऊली. सर्व दुःख विसरून सुखाच्या वाटेवर नेणारे एकमेव ठिकाण म्हणजेच एकविरा आईचा कार्ला डोंगर, अशी भावना या पालखीच्या निमित्तानं भक्तांच्या मनात निर्माण झाली होती. आम्ही हाव आईचे पदयात्री, त्रैलोक्याची माय आमची कार्ले गावाची एकविरा आहे, आई माऊलीचा उदो उदो, अशा घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात ही पालखी नेरळ शहरातील हेटकराळी येथील गणपती मंदिर येथून सकाळी 8 वाजता कार्ल्याच्या डोंगरावर रवाना झाली. यावेळी अनेक मान्यवर तसंच गावातील महिला, ज्येष्ठ आणि तरुण वर्ग या पालखीत सहभागी होते. तर पालखीत विराजमान झालेल्या एकविरा आईच्या दर्शनासाठी महिला सुहासिनी आरती ओवाळण्यासाठी ठिकठिकाणी पुढे येत होत्या. यावेळी पालखीच्या वर साकारण्यात आलेला देखावा साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होता. महादेव महाकुंभमेळा याचं दृश्य साकारण्यात आलं होतं. पहिला दिवस खोपोली येथे मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कार्ल्याच्या डोंगरावर पालखीचे भोई झालेल्या तरुणांनी आई कार्ल्याच्या माऊलीला बसवलं होतं. दरम्यान नेरळ ते लोणावळा आणि कार्ला गडावरील घाट माथ्यावरील वसलेलं मंदिर अशा या सर्व सोहळ्याचे दृश्य ड्रोन कॅमेरामध्ये टिपण्यात आले होते. त्याचे हे व्हिडिओ आता समोर आणण्यात आलेत. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.